नमस्कार। तर आज आहे गोकुळाष्टमी आणि सर्वप्रथम तुम्हाला गोकुळाष्टमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तर आजच्या भाजीचा मान आहे गोकुळाष्टमी निमित्त तर शेगलाच्या भाजीचा मान आहे। तर मी भाजी तर घेऊन आली, आता ती मी साफ वगैरे करते शेगलाची भाजी। आणि आज आहे ना म्हणजे माझ्या माहेरी ना तिथे खूप मोठा उत्सव करतात। दरवर्षी मी व्हिडिओ टाकतेच म्हणजे तिकडचे। तर आजही म्हणजे दरवर्षी असतं, तर मी आता जाणार आहे तिकडे। आता जेवण वगैरे पटापट आटपून घेते आणि करते। आता मी जेव्हा मार्केटमध्ये भाजी वगैरे आणायला गेलेली ना तेव्हा बाबूला घरी सोडून आली आणि अथांगच्या मामाने ना अथांगसाठी हंडी म्हणजे आम्ही हंडी आमच्या घरात लहान मुलं असलं ना की त्याच्या निमित्ताने म्हणजे हंडी देवाला देतो, म्हणजे कृष्ण जन्म होतो ना तेव्हा हंडी फोडायला देतो। तर ह्या वर्षी पण हंडी आणली आहे आम्ही, तर ती म्हणजे यात्रिकने आणली आहे माझ्या बारक्या भावाने। आता ती घरीच ठेवली आहे, तर त्याचा व्हिडिओ पण मी तुम्हाला दाखवते घरी गेल्याच्या नंतर। ती हंडी आता सजवायची, त्याच्यामध्ये दूध दही पुन्हा म्हणजे आपण काय म्हणजे त्याच्यामध्ये जे तयार करतो ना ते सगळं ओतून आहे ना चांगलं असं मस्त मिक्स करायचं आहे। तर ते सुद्धा मी म्हणजे करणार आहे घरी जाऊन, ते तुम्हाला दाखवेल व्हिडिओमध्ये। आणि खेचणी लागली काय माहिती कालपासून, कशामध्ये खसखसते। आणि आता मी भाजी आणते शेगलाची, म्हणजे शेवग्याच्या शेंगा असतात ना त्या पानाची भाजीचा आज मान आहे आणि विशेष आहे आजच्या दिवशी ती बनवायची। तर ती मी आज बनवणार आहे आणि आंबोळ्या बनवणार आहे। त्या आंबोळ्यासाठी काल सकाळी तांदूळ भिजत घातलेले, मग रात्री मिक्सरला वाटून आणि ना सकाळी ठेवून दिलेले, म्हणजे सकाळपर्यंत त्याला चांगलं फेस वगैरे येईल। आणि एवढा आला ना की मी आणि गॅसवर ठेवले ह्या वेळेस। दरवेळेस असं पीठ बनवलं तर मी बाजूला कुठेतरी ठेवून देते आणि गॅसवर ठेवते। सकाळी बघितलं अख्खा गॅस पूर्ण रंगलेला, ते पूर्ण ओतू गेलेलं। आणि उलटा ह्या टायमिंगला मी भांडं पण मोठं घेतलेलं दरवेळेसपेक्षा। दरवेळेस छोटासा डब्बा घेते आणि त्याच्यात बंद करून ठेवते, त्यावेळेस टोपात मोठ्या ठेवून आहे ना झाकण ठेवलेलं, ते झाकणामधनं पण बाहेर आलं, म्हणजे ताट ठेवलेलं। पूर्ण सकाळी एक काम लागलं मला, ते पुसून वगैरे काढलं। नशीब आज बाबूची सुट्टी होती म्हणून तेवढं मला बरं झालं, नाहीतर माझा एवढा गोंधळ उडाला असता ना काय विचारायला नको। आता मी भाजी साफ करून घेते, तुम्हाला दाखवते भाजी। देवपूजा वगैरे करून घेतली मी आता मगाशी, आणि म्हणजे सकाळी केली आणि आता परत संध्याकाळी पण केली। कृष्णाला आज कपडे घातलेले छानसे, तुम्हाला दाखवते तो व्हिडिओ। आणि ही भाजी शेगलाची, आमच्या इथे शेगलाची बोलतात। तर ही सगळी ना पानं आहे ना ही सगळी आता काढून घेणार आणि ही या बाउलमध्ये ठेवून देते, म्हणजे कांद्यामध्ये आणि कांदा मिरची लसूणचं म्हणजे लसूण टाकायची तेलात, कांदा मिरची आणि ही पानं टाकून मीठ टाकून मस्त परतून काढायचं। तर आज थोडी वेगळ्या पद्धतीत बनवणार आहे मी, तर आज थोडी आहे ना वेगळ्या पद्धतीत बनवणार आहे। दरवेळेस कसं खोबरं टाकते ओलं खोबरं, आज वेगळा थोडा कोल्हापुरी टच देणार आहे। मालवणी जेवणाला ना थोडा कोल्हापुरी टच देणार आहे, म्हणजे दोघांचं कंबाईन एक जेवण झालं ना की जरा वेगळी टेस्ट, अगदीच वेगळी टेस्ट येते, खायला पण मजा येते। तर बघू आज जरा वेगळ्या पद्धतीत बनवणार आहे। आता ते सुद्धा तुम्हाला रेसिपी दाखवते आणि आता मी पटापट आवरते, आपल्याला घरी पण जायचं, ते पण व्हिडिओ तुम्हाला शूट करून दाखवते। तर हे डोश्याचं पीठ मी बनवलं होतं, म्हणजे काल मी ह्याच्यात टाकलेलं आणि हे सगळं कडा दिसतं नाही, सगळं पूर्ण वाहून गेलेलं आहे पीठ। आणि मग ते साफ करून टाकलं आणि ह्याच्यामध्ये ना मी ट्राय करत होती बिड्याच्या तव्यात हे बनवायला, पण मला काही जमलं नाही। ते खूप टाइम बंद होत, म्हणजे ह्याच्यामध्ये येतं मला बनवायला, पण ते खूप टाइम यूज नाही केलं ना त्याच्यामुळे ते चिकटला, हे आंबोळी चिकटली। तर बघू नंतरच्या टायमिंगला त्याला बघायला पाहिजे, आता काय माझ्याकडे टाइम नाहीये, मला तर काही आहे। आणि ह्याच्यामध्ये मी काळ्या वाटाण्याची आमटी बनवली आहे, दाखवते मला। काळ्या वाटाण्याची आमटी, बटाटा टाकू आणि हा डोसा। दुसरा डोसा टाकून घेते।
आणि ह्याच्यामध्ये शेगलाची भाजी बनवली, म्हणजे चहा हे लय भडकतात माझ्यावरची चहा मी ठेवून दिला ना. हे शेगलाची भाजी. आज मी ह्याच्यात शेंगदाणे टाकलेत पहिल्यांदा, आणि ह्याच्यात भात आहे, आणि ह्याच्यात पण भात आहे, तो वेगळा भात लावलाय बाबूसाठी. भजी करायची, तर भजी कशी रात्री उशिरान करणार आहे. भजी पण करायची, पण ती कशी रात्री उशिरान करणार, गरम गरम. तांबूळ काढून घेते पटापट. सगळं जेवण झालेलं आहे. आता लेट्स गो टू होम, माय होम. दिस इज माय हजबंड होम. ही सासरवाडी, ती माहेरवाडी. तब्येत काय ठीक नाही, काल झाली सर्दी. पहिला घसा खसखसायला लागला, मग सर्दी झाली, आणि आज दिवसभर उपास. बघू आता पटापट करते. तर ब्लॉगला कंटिन्यू करा. तिकडच्या ब्लॉगची आजची मजा बघूया, कारण का आज काहीतरी वेगळं केलंय मैदानात. असं नागाचा फणा वगैरे असं ना, 5 नागाचा फणा वगैरे तसलं काहीतरी डेकोरेशन वगैरे केलंय. म्हणजे मी आता चांगलं सोडायला गेलेली तेव्हा बघितलं. आता बघूया काय नक्की ते कशासाठी केलंय. तरी अंडी आणली आहे माझ्या भावाने, बिचारा आमचा छोटासा. या नंतर यांनी घेऊन जाईल. आजचा वेगळा कलर. हळद पाहिजे. पिशवी ते बघ जा, त्याच्यात काय त्याच्यात काय आता पैसा ह्याच्यात टाकला सगळा. पिशवी पैशाची शोधतोय, ह्याच्यात टाकली आहे. आता इथून जसं पेपर टाकमध्ये जरा उभी जायचं थोडासा. हा तो काढायचा. आता काय हे आतमध्ये पैसे दिसतात काय बघ. उचल नारळ, उचल घट्ट पकडा नारळ. हा दिसतात. ठेव परत. हा काना इथे उभा राहा. कृष्णा आहे तू, काना नाही आहे. नक्की. आता हंडी फोडणार ना तू? कशी फोडणार? वरती फोडतात. हे ठाप सारखं तिकडे जाऊ नको. आता हंडी फोडशील इकडेच. हा हस इकडे बघून हस, स्माइल कर. हंडी कशी फोडणार? Jai
आता हंडी फोडायचे वाजलेत बघा किती, 12:30 वाजलेत. पण पाऊस एवढा आहे ना, त्या हंडी पण फोडायला भेटत नाही. कारण का माणसं कसे बघणार, बाहेर पाऊस खूप आहे. माणसं बघणार कसं हंडी पिंडी फोडताना. हंडी फोडणारे तर आहेत ना, ते तर फोडतीलच, पण बाकीचे कसे उभे राहणार. म्हणून 10 मिनटं थांबायला सांगितलं, नाहीतर मग कधी फोडतील तेव्हा, नाही तर पावसातच फोडतील. पण मी काय आता ह्याच्या पुढे थांबणार नाही, कारण का मला आता घरी जायचं. मुलावा आला आहे, आमचे साहेब घरी आलेत. सकाळी ते गेलेत आज ड्युटीला. आज 15 ऑगस्ट पण आहे त्यांची ड्युटी आजची. सकाळी 6 वाजता त्यांनी घर सोडलं आहे. मग त्यांचं झेंडावंदन वगैरे, त्याच्यानंतर मग आजचा ड्युटीचा दिवस. आता मी निघते, मग ते यांचं झालं का आटपलं का, नाहीतर मग निघणार घरी जायला. काम काम 2 मिनटं घे गं मला छत्री. बेजूक झाला सगळा. आपल्या मंडळाचे ज्येष्ठ सल्लागार श्री महादेव गावडे यांच्या सौभाग्यवती स्वर्गीय मनीषा महादेव गावडे यांच्या नावाने या ठिकाणी हंडी बांधण्यात येत आहे. आता अजून बांधण्यात येणार आहेत. एक हंडी आहे मनीषा गावडे यांच्या स्थानाचं वरून धड त्यांच्यात नाही, धड ह्यांच्यात नाही. ती कोण आहे? तू नीट राहा ना उभी. वरती काय आहे दादा, बॅग छत्री पकडली आहे. आपण मंडळाचे आता आमची हंडी. आता मयूला सांग ना फोडायला. मयू या ठिकाणी जी हंडी बांधण्यात आली आहे अथाक जाधव, अथाक जाधव या ठिकाणी या बालकाची हंडी बांधण्यात आलेली आहे. ही हंडी आवाज जरा नको, साऊंड जरा कमी करा, साऊंड. मयूर कांबळी आपल्यास या ठिकाणी निमंत्रण आहे ही हंडी फोडण्याकरता. मयूर कांबळी ही हंडी फोडण्याकरता आपल्याला या ठिकाणी पाचारण करण्यात आलेलं आहे. मयूर कांबळी यांनी ही हंडी फोडायची आहे. घाई करू नका, घाई गडबड करू नका, पाऊस खूप जास्त आहे. आकाश पाटील आपण या ठिकाणी राकेश होडगेकर आपल्या मंडळाचे बाळगोपाळ मयूर कांबळी कुठे हे मस्करी करू नका. तर रथांची हंडी तर आता फोडून झालेली आहे आणि आता आम्ही लोक तरीसुद्धा दुसरी हंडी फोडायची म्हणून आम्ही थांबू नये. पूर्ण मैदान भरलेलं आहे. तरी या टायमिंगला थोडे कमीच माणसे पावसामुळे, तर छत्री घेऊन राहिलो तर आहे आम्ही उभे, पण ते काय उपयोगच नाही, सगळं भिजायला झालं आहे. आणि हे आम्ही कवची घेतली आहे हंडीची आणि त्यातले पडलेले पैसे असतात ना ते घेतलेत. म्हणजे आता हे कवचीचे छोटे छोटे तुकडे करून आहे ना आम्ही घरातल्या तांदळाच्या डब्यात ठेवणार आणि ते पैसेसुद्धा डब्यात ठेवणार. 1-1 रुपया किंवा 2-2 रुपये असेल ते शुभ मानलं जातं शास्त्रामध्ये आणि चांगलं असतं ते धान्यामध्ये असं ठेवलेलं. तर आम्ही पहिल्यापासूनच असं करतो आणि दरवर्षी ते वेगवेगळी म्हणजे ती दरवर्षीला ते चेंज करतो आम्ही ती कवची आणि पैसे असं. तर आम्ही घेतले त्यातले थोडे आणि सगळेजण आता वाटून वाटून थोडे घेणार आणि आता ही दुसरी हंडी फोडायला घेत आहेत.
तर आम्ही सगळं फंक्शन अटेंड करून झालो आणि तरीसुद्धा पाऊस काय थांबत नाही. सकाळपासून पाऊस तर बारीक बारीक चालूच आहे आणि संध्याकाळी जसा हंडीचा टाईम आला, कृष्णजन्माचा टाईम जवळ आला तसा पावसाला पण जोर आला. भरपूर तुफानी पाऊस पडत होता आणि त्या पावसात भिजून सर्वजण जे बघणारे, जे एन्जॉय करणारे ते करत होते. आणि रात्रीचे 1 वाजले होते. त्याच्यामध्ये गोकुळाष्टमीचा उपवास आणि तसंही आम्ही हा उपवास 12च्या नंतरच सोडतो. तर आता 12च्या नंतर 12 तर वाजून गेलेत, पण घरी जाऊन आता 1 वाजता आम्ही उपवास सोडणार आहे. आणि इथे एवढं पाणी भरलेलं ना, ह्याच्यातनं चालत जाणं तर इम्पॉसिबल आहे. आणि तेच पाणी दाखवता पुढे काही मोठी गंमत झाली ते तुम्हाला दाखवते. रिक्षातच पूर्ण पाणी शिरलं.